नमस्कार मित्रांनो, शीतल सुरवाडे चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो। तर आज तुमच्यासाठी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे मालपुआ। तर मित्रांनो, हे रेसिपी ना उडीसा, बंगाल, यूपी, बिहार, राजस्थान या स्टेटची हे मालपुआ फेमस रेसिपी आहे मित्रांनो। ते लोक ना कोणताही उत्सव असला म्हणजे ते मालपुवे बनवतात। जसं की आपण आपल्या महाराष्ट्रात कसे पुरणपोळी बनवतो, तसेच ते त्याच्या स्टेटमध्ये कोणताही उत्सव असू द्या, सणासुदीले ते मालपुवे बनवतात। तर मित्रांनो, हे मालपुवे बनवायसाठी कसं बॅटर करावं लागते, हे मालपुवे तळायसाठी किती तेलाचं टेम्परेचर ठेवावं लागते, तर सगळे डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना। तर बघू शकता मित्रांनो, इथं ना मी दोन प्रकारचे बॅटर केले तयार आहे ना, एक घट्ट आणि एक पातळ। तर कोणतं बॅटर मालपुवे बनवायसाठी बेटर राहणार आहे ते पाहू व्हिडिओच्या समोर आहे ना। तर व्हिडिओ सोडून कुठेच जाऊ नका मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, मालपुआ बनवायचा असला ना तर त्या रेसिपीसाठी ना असं बॅटर तयार करावं लागते आहे ना, एकदम डोशासारखं जसं पतलं आहे ना असंच बॅटर करावं लागते। जरासं घट्ट जर झालं तर त्याचे परिणाम पुढे मी दाखवतोच काय होणार आहे आपल्यासोबत आहे ना। सगळे डिटेल्स मी सांगतो तुम्हाला की घट्ट बॅटर असलं म्हणजे कसा आपला मालपुआ बनणार आहे, पातळ बॅटर असलं म्हणजे आपला मालपुआ कसा बनणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कढईमध्ये जर मालपुआ बनवला ना तर तो मालपुआ कसा बनणार आहे, पॅनमध्ये जर मालपुआ बनवला तर तो मालपुआ कसा बनणार आहे, दोघांचे डिफरन्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, दाखवणार आहे। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना। तर चला आता रेसिपी स्टार्ट करू। तर मित्रांनो, इथं ना मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। तुम्ही जास्त जर करत असाल तर 2 वाटी घेऊ शकता आहे ना। तर इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 4 चम्मच मी इथं रवा घेतला बारीकवाला। इथं ना मी ना अर्धी वाटी साखर घेतली बरं, ते बी मस्त बारीक करून घेतली, कारण तशी साखर टाकू नका, बारीक करूनच साखर टाकायची मस्त मिक्सीमधून आहे ना। आणि आता मी इथं खोवा घेतला, मिक्सरमधून काढून घेतला, बारीक करून घेतला मस्त असा पावडरसारखा आहे ना। तर आता इथं मी 1 चम्मच ओवा घेतला, 3 ते 4 मस्त इलायची घेतली, मस्त अशी वाटून घेतली, अशी खसखस मस्त आहे ना। सोप आणि विलायची जर टाकली ना मस्त एकदम स्मेल येते बरं या मालपुव्याची। तर आता थोडं थोडं पाणी टाकून ना मस्त बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बरं। जे बी गाठी वगैरे असतात ना ते आपल्याला। मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना तुमच्या मोबाईलमध्ये तुरंत येतील। तर अशी मी 2 बॅटर तयार केले बरं, एक केलं पातळ आणि एक केलं घट्ट। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणसान की बुवा घट्ट असलं म्हणून काय झालं, काही नाही होतात त्याचे मालपुवे, पण तसं नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ना, पुढे काय परिणाम होते मी तुम्हाला सांगतो ते आहे ना। तर बघू शकता, हे मेन हे बॅटर आहे ना पातळवालं, हे बॅटर बेस्ट आहे बरं मालपुवे करायसाठी आहे ना। जसं मित्रांनो आपण डोशाचं कसं बॅटर तयार करतो ना, सेम बिलकुल तसंच करावं लागते बरं, जास्त घट्ट करावं नाही लागत। तर मित्रांनो, घट्ट बॅटर जर झालं ना तर त्या घट्ट बॅटरचा मालपुआ कसा येणार आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा ना। तर हे बॅटर एकदम परफेक्ट बॅटर आहे बरं, याची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही आहे ना। तर हे जे बॅटर आहे ना मित्रांनो, हे लय घट्ट आहे, तसंच बॅटर तयार झालं ना। आता हे घट्ट बॅटर, आता तुम्ही म्हणसा नाही थोडंसं घट्ट असलं तर काही हरकत नाही, तर हे घट्ट असं जर ठेवलं ना तुम्ही तर बस मग पहा कशी वाट लागते ना मालपुवे। तर मित्रांनो, हे बॅटर ना अर्ध्या तासासाठी मस्त रेस्ट होऊ द्यायसाठी ठेवलं होतं। तर आता रेस्ट झाल्यानंतर पाया बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे तर आहे ना। तर बॅटर चांगलं झालं म्हणून आपण एक टेस्ट करू आहे ना। असा चमच उलटा करायचा, अशी लाईन खिचायची, मग समजून जायचं की आपलं बॅटर व्यवस्थित झालं। तर आता काय करायचं, आपण करू चाचणी। तर त्यासाठी ना 1 वाटी मस्त साखर घेतली आणि 1 वाटीच पाणी टाकायचं। चाचणी आपल्याला 1 तारी काही चाचणी बनवा नाही लागत, फक्त काहीतरी असं पाणी झालं पाहिजे बॉ साखरेचं आहे ना, कारण हे मालपुवे ना आपल्याला त्याच्यात डिप करावं लागतात। तर त्यासाठी ना जास्त अशी 1 तारवाली चाचणी बनवायची नाही, अशी काहीतरी गरम झाली 5-6 मिनिट फक्त गरम करून ठेवायची। तर बघू शकता मस्त उकळी वगैरे आली, साखर विरघळल्यानंतर फक्त 2 मिनिट फक्त हे चाचणी आपल्याला गरम करावं लागतं। तर बघू शकता मित्रांनो, चाचणी झाली आपली तयार। तर बघा आता मी काही इथं काही 1 तार चाचणी काही केली नाही, बघू शकता तुम्ही आहे ना। तर असं नॉर्मल असं साखर विरघळली, त्याच्यानंतर 2 मिनिट फक्त गरम केलं आणि बस ठेवून द्यायचं एका साईडले, काहीच करायची गरज नाही। तर चला आता मालपुवे कसे करायचे सांगते मी तुम्हाला आहे ना। तर मित्रांनो, जे घट्ट बॅटर होतं ना आपलं मालपुव्याचं, तर त्याचे मालपुवे मी तुम्हाला आता करून दाखवते आहे ना। तर बघू शकता असं घट्ट जर झालं तर बघ कसे आपले मालपुवे येतील आहे ना। तर मित्रांनो, तेल झालं गरम, आता हा मालपुआ करू आपण घट्ट बॅटरचा आहे ना। तर बघू शकता कसा असा स्ट्रेट पडून नाही राहिला तो आहे ना, असं मध्ये मध्ये ब्रेक होऊ राहिला, तर त्याच्यामुळे ना हा मालपुआ कसा झाला आहे ना, लय बेकार झाला मालपुआ। तर आता ना या बॅटरचा आपण मालपुआ तयार करून दाखवते मी तुम्हाला।
तर मित्रांनो पहिले गेला आपण कढईत आहे ना, आता दुसरा हा करू पॅनमध्ये. तर पॅनमधला आणि कढईमधला फरक तुम्ही पाहू शकता. तर बघू शकता पॅन ठेवला आता. तर आता हे बॅटर असं मस्त एकसारखं पळून राहिलं. जे पातळ बॅटर होतं तर एकसारखं बिलकुल पळून राहिलं आहे ना. तर बघू शकता मित्रांनो असा आपल्याला मालपुवा बनवावा लागतो. तर मित्रांनो पहिल्यांदा जर तुम्ही मालपुवा करत असाल ना, तर पहिल्याच वेळेस हा मालपुवा एकदम तुमचा परफेक्ट येईल. तर त्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे का, मी पुढे सांगते तुम्हाला की काय करायचं आहे ना. तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की मालपुवा रेसिपी हे लय इझी आहे, हो वाटते ते इझी आहे, तसं काही नाही. पण याच्या टिप्स अँड ट्रिक जर तुम्हाला माहीत असल्या ना, तर हा मालपुवा इझीच वाटणार आहे ना. नाहीतर मग रेसिपीचा पचका जर झाला ना, तर मग असं वाटते की अरे विनाकारण केली आपण आहे ना. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना. आणखीन एक टिप्स एवढी महत्त्वाची आहे ना, ते मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आहे ना. तर हा मालपुवा मस्त झाला आपला क्रंची. पण तो कसा झाला, कशामुळे झाला, याचं गणित मी तुम्हाला समोर सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो काय करायचं, हे झाले आपले मालपुवे. तर आता काय करायचं, तर मित्रांनो बघू शकता आता जर जास्त तेल जर गरम असलं, समजा आता आपण मालपुवा तळून राहिलो आहे ना, मालपुवा तळ्यासाठी तेल कसं करावं लागेल आहे ना. जास्त गरम जर तेल असतं त्याचे परिणाम पहा तुम्ही काय होता. आता मी हे टाकतो. आता पहा मालपुवा पहा किती कढईभर पसरला का नाही, पसरला. तर जास्त गरम तेल जर केलं आपण तर हे कंडिशन आपल्यासोबत होणार आहे. तर अशी आपली फजिती न झाली पाहिजे म्हणून काय करावं लागेल आपल्याला आहे ना, सांगतो मी पुढे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा ना. तर पहा बघू शकता मित्रांनो, हे पहा गॅस ऑन आहे आणि गरम गरम तेलात जर आपण हा मालपुयाचं बॅटर जर टाकलं तर हे असं होणार आहे, असं माहीत. म्हणून म्हटलं की कधी बी मालपुवा आपण करत असला ना, तर आपल्याला एकदम गॅस बंद करून एकदम थंड तेलामध्ये आपल्याला थोडंसं काहीतरी गरम आहे ना, अशा तेलामध्ये आपल्याला हे मालपुवा तळायला लागते. नाहीतर अशी कंडिशन होते, माल हा असा होणार आहे. बघू शकता तुम्ही गरम गरम तेलात जर टाकला ना, तर हे अशी कंडिशन होणार आहे मालपुयाची. हे पहा बघू शकता, हे पहा हे अशी कंडिशन होणार आहे. मालपुवा पूर्ण फाटून जाणार आहे. त्यासाठी ना तेल कधीही गरम पाहिजे नाही, याला तेल ना एकदम असं थंडच तेल पाहिजे. काहीतरी थोडंसं काहीतरी गरम पाहिजे फक्त आहे ना. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गॅस एकदम बंद आहे, तेल बी असं थंड आहे, फक्त काहीतरी कोमट तेल आहे ना. तर आता या तेलामध्ये मी टाकते बॅटर आणि बॅटर टाकल्यानंतर बघू शकता मालपुवा कसा बिलकुल त्या पॅनच्या तळाले असा बसलेला आहे ना, असा वर आलेला नाही आहे ना. आणि हेच जर तेल जर मगाशी पाहिलं ना आपण, तेल गरम होतं, त्या गरम तेलमध्ये मालपुवा टाकल्यानंतर पूर्ण बॅटर असं वर होऊन आला तो मालपुवा, पूर्ण म्हणजे धिंगाणा होऊन तो वर आला आहे की नाही. तर त्यासाठी ना तुम्ही मालपुवे जर करसाल ना, तर तेल नाही असं थंड ठेवावं लागते बरं. आणि गरम जर असेल तर थोडंसं गॅस बंद करून नंतर तुम्ही गॅस ऑन करू शकता बॅटर टाकल्यानंतर आहे ना. तर बघू शकता मस्त मालपुवा हा आपला तयार झाला आणि एवढी जबरदस्त रेसिपी लागते ना. तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्ही एकदा ट्राय जर केले ना, त्याचे फॅन बनवून जासान तुम्ही. एक नंबर हे रेसिपी होते. तर हलक्या हातानं मस्त अल्टीपल्टी करा बरं आहे ना. नंतरच मस्त व्यवस्थित शेकल्यानंतर तुम्ही काही हरकत नाही, पण सुरुवातीला थोडंसं हलक्या हातानं तुम्ही अल्टीपल्टी करा. तर बघू शकता मित्रांनो अशा काही भरपूर टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुम्ही ना आरामशीर मस्त मालपुवे हे बनवसाल आहे ना, काहीही गडबड न होता. तर चला मित्रांनो आता हे मालपुवे आपले झाले रेडी. तर आता आपण ना हे मालपुवे मस्त या चाचणीमध्ये ठेवून देऊ 10 ते 15 मिनिट आहे ना, मस्त भिजू घालू देऊ आणि हे चाचणीमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला जर चाचणी नाही बनवायची तर मग काय करायचं, जे बॅटर आपण पहिले सुरुवातीला केलं होतं ना तयार, साखर पिसून टाकली होती, तर तुम्ही जास्त साखर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. पण तर मित्रांनो इथं ना आपण चाचणीमधले मालपुवे तयार केले, तर त्यासाठी आपण त्या बॅटरमध्ये कमी साखर वापरली आणि इथं साखर जास्त वाढवली आहे ना. तर हे 15-20 मिनिटसाठी ठेवू आपण, तोपर्यंत मस्त हे मालपुवे ना असे मुरून जातात. तर बघू शकता मित्रांनो 15-20 मिनिट झाले. तर बघा आता आपले मालपुवे काय जबरदस्त दिसून राहिले आहे ना, आणि जबरदस्त लागतात बरं. तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आहे ना. आणि त्याच्यावर थोडंसं गार्निशिंग केलं मस्त पिस्ता वगैरे, काय जबरदस्त मालपुवे झाले होते ना, एक नंबर.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल जास्तीत जास्त व्हिडिओ मित्र-मैत्रिणी शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा आवडला आहे ना, मालपुवे कसे वाटले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.